नमस्कार, मुंबई की दृष्टि समाचार में आपका स्वागत है। आइए देखते हैं आज के ताज़ा समाचार। अब समाचार विस्तार से। नमस्कार, मी सतीश पवार, मुंबईची दृष्टी MD न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। भारत हा सगळ्यात मोठा लोकशाहीचा देश आहे। ही लोकशाही ही आपल्या संविधानावर चालत असते आणि या संविधानाने आपल्या भारतीय लोकांना काही फंडामेंटल राईट दिलेले आहेत। अत्याचार होत असेल त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। तो अत्याचाराचा आवाज उठवण्याचा एकाकी म्हणा किंवा संघटनात्मक सुद्धा आपण आवाज उठवू शकतो। तर आपल्या या ठिकाणी भारतामध्ये अनेक प्रकारच्या संघटना आहेत की त्या संघटनाच्या अत्याचार निवारणासाठी काम करत असतात। तशाच प्रकारची एक संघटना आहे ती भारत मुक्ती मोर्चा संलग्न राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती अशी एक संघटना राष्ट्रीय स्तरावर कार्य करत असते। तर त्या संघटनेचं मुंबईमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये कार्य आहे। तर त्या मुंबईचं कार्य इथे मुंबईचे अध्यक्ष श्री किरण सावंत यांच्यामार्फत सुरू असतं। तर आपल्यासोबत याच समितीचे मुंबई अध्यक्ष किरण सावंत आपल्यासोबत आहेत। तर त्यांचं या संघटनेचं कार्य या मुंबईमध्ये कसं चालतं त्याविषयी आपण त्यांच्याकडनं आपण माहिती मिळूया। सर नमस्कार, आपलं MD न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद। सर, ही जी काही निवारण समिती आहे तर ही निवारण शक्ती आहे, या शक्तीचं ही जी संघटना आहे ही राष्ट्रीय स्तरावर काम करते। तिचं नेमकं कार्य काय आहे, कशा प्रकारचं कार्य चालतं ते आमच्या प्रेक्षकांना कळू दे। सर्वात प्रथम मी आपल्या MD न्यूज TV मनापासून धन्यवाद देतो की आपलं जे न्यूज चॅनल आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून सर्वसामान्यांचे प्रश्न संपूर्ण जनमानसापर्यंत पोहोचवतं। त्याच्यामुळे तुम्हाला पुढील भविष्यासाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। जसं तुम्ही आता प्रश्न विचारला की आमची जी संघटना आहे ही भारत मुक्ती मोर्चाशी संलग्न आहे आणि आमच्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती। इंग्लिशमध्ये त्याला नॅशनल ॲट्रॉसिटीज प्रिव्हेन्शन फोर्स अर्थातच NUF अशा नावाने संबोधलं जातं। आणि आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मूलनिवासी नायक मान्यवर वामन मेश्राम साहेब आहेत आणि आमच्या महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत ते प्रोफेसर संजय सोनकांबळे साहेब आहेत। आणि अशा प्रकारे मलासुद्धा मुंबई क्षेत्रामध्ये मुंबई अध्यक्ष म्हणून ह्या पदावरती जबाबदारी दिलेली आहे। सर, आपलं आपण किती वर्षापासून हे पद आपण स्वीकारलेलं आहे? आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की भारत मुक्ती मोर्चा ही संघटना 2012 साली रजिस्टर झाली। याची जी मदर ऑर्गनायझेशन आहे ती बामसेप आहे आणि भारत मुक्ती मोर्चा ही ॲजिटेशनल विंग असल्यामुळे त्यामध्ये जवळजवळ 90 विंग प्रस्थापित आहेत। त्यापैकी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती आहे त्याची स्थापना 2017 झालेली आहे। आणि याचं जे कार्य आहे ते समाजामध्ये जे अन्याय आणि अत्याचार होतात आणि जे पीडित लोक आहेत त्यांना न्याय देण्याचं इमानदारीने काम केलं जातं। तर आत्तापर्यंत तुम्ही जेव्हा अध्यक्षाचा कार्यभार आपण स्वीकारला तर आणि आजपर्यंत आपण कोणकोणती कार्य केलेली आहेत? गेले 2 वर्षापासून मला मुंबई अध्यक्षपद हे संघटनेने बहाल केलेलं आहे। त्याच्यानुसार मी इमानदारीनं ह्या ठिकाणी जवळजवळ 20 ते 25 केसेस आत्तापर्यंत हाताळल्या गेलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर आमच्या मुंबईमध्ये राहणारे कार्यकर्ते लाल बच्चन जयस्वार म्हणून होते। तर त्यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली होती आणि तो जो व्यक्ती होता तो ब्राह्मण समाजाचा होता आणि नालासोपाराला ह्या ठिकाणी ती फसवणूक झाली होती। जवळजवळ ती 7.5 ते 12 लाखापर्यंत ती फसवणूक जात होती। तर त्या अनुषंगानं आमच्या संघटनेने नालासोपारा जे पेलार पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पत्रव्यवहार केला। जे IO साहेब होते त्यांच्याशी चांगल्या प्रकारे आम्ही डायलॉग केले आणि जेव्हा जी कागदपत्रं हवी होती तर ती आम्ही त्यांना वेळोवेळी प्रोव्हाइड केली आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आणि MPID अंतर्गतसुद्धा गुन्हे दाखल झाले व त्याला त्वरित अटक करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला आता जेलमध्ये तो आहे। तर हे सर्वात मोठं यश आम्हाला प्राप्त झालं होतं। त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचार असून द्या नाहीतर इतर फसवणुकीचे इतर गुन्हे असून द्या किंवा कार्यकर्त्यावरती काही प्रॉब्लेम्स आले असून द्या, आम्हाला त्या ठिकाणी बहुजन समाजाच्या हितासाठी आणि त्यांच्या सुखासाठी आमची संघटना सदैव कार्यरत आहे।
तर तुमचं कार्य तर मुंबईमध्ये खूप मोठं आहे. आता भविष्यात तुमचं काय अजेंडा आहे की तुम्ही भविष्यात ही संघटना ही तुमची शक्ती घेऊन तुम्ही पुढे जाणार आहे, तर तुमच्या त्याच्यासाठी काय अजेंडा आहे तुमचा? साहेब, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमची जवळजवळ मुंबईमध्ये जवळजवळ 150 ते 200 कार्यकर्ते कार्यरत आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही फार मोठे जे काही नॅशनल इश्यूज असून द्या किंवा स्थानिक मुद्दे असून द्या किंवा जिल्हा स्तरावरचे मुद्दे असून द्या, स्टेट स्तरावरचे मुद्दे असून द्या, आमची मुंबई लेवलची जी संघटना ही प्रत्येक अडचणीमध्ये सामील असते आणि समस्याचं निवारण करण्यासाठी सर्वात मोठ्या प्रामुख्याने कार्य करत असते. तुमचं राष्ट्रीय स्तरावरचे तुमचे नेमके मुद्दे काय? राष्ट्रीय स्तरावरती, राज्य स्तरावरती आणि मुंबईवरती की नेमके मुद्दे काय? आमचे राष्ट्रीय स्तरावरती जे जे संविधान विरोधी कार्य या मागच्या सरकारमध्ये झालेले आहेत त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं कार्य आम्ही काय केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने NRC NPRचा मुद्दा असून द्या, CAAचा मुद्दा असून द्या किंवा ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत जे काही अमेंडमेंट झालेलं त्याच्या संदर्भात मुद्दे असून द्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कायदे देशामध्ये आले त्यांच्या विरोधात असून द्या. आतापर्यंत त्या सरकारला आमच्या भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या वतीनं देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारत बंदची आंदोलनं झाली आणि त्याच्या माध्यमातून त्यांना सगळे जे काय सगळे समाजविरोधी जे कायदे होते, संविधान विरोधी जे कायदे होते ते कचऱ्याच्या डब्यात टाकावं लागले. अशा प्रकारचं आमचं हे पूर्ण राष्ट्रीय लेवलचं हे हित आहे. कारण त्याचं मी महत्त्वाचं एक कारण सांगतो की आमचं जे संघटन आहे ते 567 जिल्ह्यामध्ये आहे. त्यातली त्या 4,500 तहसीलमध्ये आहे. जवळजवळ आतापर्यंत 2.5 लाख गावापर्यंत हे संघटन पोहोचलेलं आहे. म्हणजे या आमच्या संघटनेमध्ये जवळजवळ 4,500 जातीहून अधिक लोक काम करतात, कार्यरत करतात. जवळजवळ 1 लाखाच्या वर फुल टायमर म्हणून काम करतात. अशा प्रकारचं आमचं फार मोठं हे राष्ट्रीय स्तरावरचं संघटन आहे आणि त्यामध्ये सर्वात मोठं आम्ही